तुकाराम महाराजांची पालखी याची आषाढी वारीसाठी पंढरला जाण्यासाठी सज्ज आहे. आपण बघू शकता चांदीची पालखी प्रॉपर अशी दोन अशा घागरी खूप सुंदर पद्धतीने तुकोबाबा याच्यामध्ये बसून पंढरीकडे प्रवास करणार. ज्यांचा हा जो पालखी प्रस्थान सोहळा आहे तो 7 जुलै होणार आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही बघू शकता खूप सुंदर पद्धतीने इथं वारकरी पाया पडतात ते असे दर्शन घेताना दिसतात. आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीचा हा सोहळा या ठिकाणी होतोय. माझ्या समोर विनेकरी काका आहेत, तर ते थोडे विण्याबद्दल थोडं सांगणार आहे. दर्शन वगैरे घेतात प्रत्येक जण, कारण हे विण्याचं खूप सारं महत्व आहे. म्हणजे 400 वर्ष झाले की हा विणा जसा जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्यांच्यापासून जे पुढे पिढीला चालू आलाय तसा तो विणा खाली ठेवलाच गेला. आणि मग हा विणा कोणाकडे कसं दिला जातो काय पाळी वाळी घेतात, समजा माणसं बदलू. अच्छा, पण विणा हा सतत चालू ठेवावा लागतो. 24 तास चालू, म्हणजे रात्रीचा सुद्धा चालू असतो. म्हणजे बघा, म्हणजे हा विणा खाली ठेवलाच गेलेला नाहीये. 400-450 वर्षांपासून हा विणा खाली ठेवलेला नाहीये. विणा घेऊन नामाचं चिंतन करायचं, हरिनाम चिंतन करायचं. भक्तीमध्ये तल्लीन होतो माणूस. 2 तास तो पूर्ण विचार संसार सगळं विसरून माणूस फक्त देवाच्या याच्यामध्ये लागतो, आहे की नाही? हेच खूप भारी आहे की नाही? संत समागम, संत समागम, संत समागम करे निरंतर, आगम करे निरंतर, जग से हो उपरा, जग से हो उपरात, ब्रह्मानंद परम पद पावे, ब्रह्मानंद ब्रह्मानंद परम पद पावे. किती वर्षापासून येतात? हा बरोबर. पण येतात तुम्ही नातवाला घेऊन आले का? नातू आहे का तुमचा? अच्छा, संस्थेचा मुलगा पण तुम्हाला मदत करते. अच्छा, चांगलं आहे की. अजून किती भाग्य पाहिजे तुम्हाला. खरंच खूप भारी. म्हणजे संस्थेचा मुलगा असून सुद्धा तो मदत करते बाबांना. अजून काय पाहिजे म्हणजे सुख. अरे हे आनंद आहे मित्रांनो, ही संस्कृती आपली. चला, जय जय रामकृष्ण हरी. दिवसात लवकर जितकी प्रचंड पद्धतीने आतमध्ये या ठिकाणी दिंडे येणार आहेत, प्रचंड पद्धतीने वारकरी भक्त या ठिकाणी तुकोबाबा यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी हजेर लावणार आहेत. आणि तेच तुकोबाबा यांचं मंदिर आज पावसात असूनही इतका प्रचंड पाऊस चालू झाला इकडे, आणि तरी पण कितीतरी भक्त भाविक जण या ठिकाणी दर्शनासाठी येतात. आणि हेच खूप भाग्याची गोष्ट आहे. ही आहे संत जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जगातली सर्वात मोठी पगडी. ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की तुकोबाबा यांची पगडी जगातली सर्वात मोठी कुठे? तर देवनगरीमध्ये, म्हणजे त्यांच्याच गावामध्ये त्यांच्याच मंदिरामध्ये ही पगडी उभारण्यात आली. खूप सुंदर आणि खूप भाग्याची गोष्ट आहे. छोटा भाऊ आपल्या मोठ्या भावाला गाथेचं महत्व समजावून सांगताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. संत तुकाराम महाराजांची जी पाण्यामध्ये बुडवण्यात आली होती, तर ती गाथेची प्रती या ठिकाणी छापून या ठिकाणी चिटकवण्यात आलं ते, आणि प्रॉपर त्याची प्रती या ठिकाणी काढण्यात आलं. पाऊस चालू आहे तरी पण कितीतरी वारकरी भक्त या ठिकाणी आता दर्शनासाठी येताना दिसतात ते. दिवस जसा पुढे पुढे ढकलते तशी गर्दी वाढायला लागली. आणि ही संतांची परंपरा. मित्रांनो, तुकोबाबा यांचा ह्या आजचा प्रॉपर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू अशा सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.